बांधता येते. तर सगळीकडे बांधलेले, म्हणजे नाशिकमध्ये बांधलेले आहेत. जिथं जिथं मी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी जिथं तिथं जी पात्र आहे नदीचं त्या बाजूला शौचालय झालेले आहेत. हरित लवादाचा जरी समजा काय अडचण असेल तर ती दूर करू शकतो आपण. कारण कायमस्वरूपी शौचालय ही चंद्रभागेच्या पात्रावर आणि घाटावरती आपल्याला हवी आहे आणि ती व्हायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचं आता तुळशी वृंदावन झालं. मी आता फार मोठी यादी आहे पंढरपूर शहराच्या विकास कामाची, पण तुम्हाला मी सांगतो तुळशी वृंदावन सुरू झालं. तुळशी वृंदावनामध्ये आमचे इथे सगळे पत्रकार बांधव आम्ही सकाळी वॉकिंगला, म्हणजे ते तुळशी वृंदावन होणं आणि तलाव होण्याच्या आधीपासून आम्ही फिरत होतो. त्यामुळे ते तलावाचं काम सुरू असताना त्या ठिकाणचा जो गाळ काढला, काळी माती भुसभुशी काढून एका ठिकाणी ढिगारा केला त्याचा, आणि त्या ढिगाऱ्याची जागा सुचवली गेली तुळशी वृंदावनासाठी. आणि ते मी पाहिल्यानंतर मी विरोध केला. त्या ठिकाण्यांना सांगितलं, म्हणजे हे तुम्ही इथं करू नका, कारण इथं पायाचं नाहीये, त्या ठिकाणी घर नाहीये. मग ती म्हणजे समुद्रात बांधतात, आणि समुद्रात बांधतात त्याचं स्ट्रक्चर तशा पद्धतीचं आहे. तुम्ही करणार आहात का खालीपर्यंत इथं पाया आणि टाकणार का, काय करणार तुम्ही? काही नाहीये तिथं. आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांच्या बातम्याकडे दुर्लक्ष केलं. संबंधित खात्याचे लोक आल्यानंतर केवळ एवढ्या जाडीचा मुरमाचा थर टाकला, रोलर फिरवलं, सांगितलं की जागा अतिशय चांगली आहे, आणि त्या ठिकाणी ते भरलं. त्या ठिकाणी काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर मी तिथं त्यावेळेस मी IPL काम करत होतो, गेलो तिथं, ते सगळं बघितलं तर ते रिंगा केलेल्या होत्या, त्या सगळ्या 4-4 फुटांनी खाचलेल्या होत्या. मी त्यावेळेसच तक्रार केली की अरे बाबांनो, हे या काळ्या मातीवरती तुम्ही जर उभा केलं तर हे सगळं जमिनीमध्ये गाडलं जाणार आहे कालांतराने. आणि तसंच झालं. 2.5-3 वर्षामध्ये 7 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले. मी तक्रारी केल्यानंतर स्वतः मुनगंटीवार साहेबांनी त्याचा अधिकारी पाठवला. मी म्हणलं हे काम थांबवा, तुम्हाला पर्यायी जागा देतो. जिजामाता उद्यानमधली आरती जी जागा आहे ती अतिशय योग्य जागा होती. म्हणजे आलेल्या प्रत्येक भाविकाला त्या ठिकाणी सहजासहजी ते तुळशी वृंदावन उपलब्ध झालं असतं. पंढरपूर शहरातल्या देखील नागरिकांना त्याचा लाभ घेता आला असता. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पद्मावती बाग मुंबई सुचवली होती, त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं. आणि आहे तर 8 अधिकाऱ्यांनी ते बांधलं. त्यावेळेचे जर समजा लोकप्रतिनिधींनी किंवा हे जर आमच्या विश्वास ठेवला असता, हे सांगतात हे वस्तू जर त्यांनी असली तर ते काम ज्या 7 कोटी रुपयाचे पाण्यात गेलं तर कालांतराने भविष्यामध्ये ती विठ्ठलाची मूर्ती आहे ना त्याला सुद्धा धोका आहे. तुम्ही आज त्याच्या आजूबाजूला बघितलं तर ते सगळं खचलेलं आहे. त्याचा सगळा बाजूला जे थोडेसे पायऱ्या केले, घाट केले, ते सुद्धा खचलेले, कारण ती पूर्ण काळी माती आहे. ह्या अशा पद्धतीने आमच्या राजाभाऊनी तर त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणे विश्लेषण, बातम्या, सगळ्या तक्रारी केल्या. काही नाही, निगरगट्ट सगळे अधिकारी आहेत. मनात आणले की त्याच ठिकाणी करतात. आता एवढे पंढरपूर शहरामध्ये शौचालय असताना जिल्हा नियोजनचे बिराजदार साहेबांनी परत जवळजवळ 17-18 कोटीच्या शौचालयाचं काढलं. मी ते कलेक्टर साहेबांशी भांडवून म्हणलं पंढरपूर शहर काय शौचालयाचं शहर करायचं आहे का तुम्हाला? एवढे सगळे 50 कामं पण राहिलेले ती करा, शौचालयासाठीच का खर्च करतात? तर का तर सगळ्यात जास्त मलिदा जो आहे तो अशा कामांमध्ये मिळतो. म्हणून पंढरपूर शहरामध्ये आज पंढरपूर शहरामध्ये रस्त्यांच्या कामासाठी पैसे आहेत. आता वारीच्या आधी 10 कोटी. परंतु काय होतं माहिती का दादा, एक ठराविक जी काम करणारी लोक आहेत निकृष्ट दर्जाचे काम करतात. मोठ्या प्रमाणामध्ये 18%, 20% वाटप आहे. मग त्या ठेकेदारानं काय करायचं? कुठले त्यांनी एक 10 कोटीचं काम घेतलं की 3-4 कोटीच त्यांनी काम उठून टाकायचं. म्हणजे अशा पद्धतीने आमचं म्हणणं आहे की तुम्ही एवढं कळवून भांडवून वेळ देऊन पण एवढा विकास निधी आणता, परंतु तो विकास निधी प्रॉपर चांगल्या कामासाठी उत्कृष्ट जे काम व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्ही लक्ष द्यावं अशा पद्धतीने विनंती. दुसरे एक अजून एक मुद्दा मांडतो थांबतो. पंढरपूर शहर तीर्थक्षेत्र, इथे येणारा सगळा भाविक जो आहे तो गोरगरीब भाविक आहे. मी अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितलं तेवढ्या पुरतं त्या गोष्टी बंद होतं. पंढरपूर शहरात येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाची गाडी अडवून त्याच्याकडे निर्णय घेतली जाते. मी ह्याच्यावरती फेसबुकवर गेलं, कलेक्टर साहेबांना सांगितलं, SP साहेबांना सांगितलं. 4 दिवस बंद होते, 5व्या दिवशी चालू होते. हे जे आहे ना पंढरपूर शहर, हे जर मुस्लिम देवस्थान असलं असतं तर कुठल्याही मुस्लिम त्या धर्मगुरूने किंवा त्यांच्या त्या त्यांचे पण प्रमुख असतात त्यांनी 1 रुपया सुद्धा असा वसूल करतात. आपल्या हिंदूंचं तीर्थस्थळ एवढं पवित्र असताना इथं आलेल्या वारकरी भाविकांची का तुम्ही इथं एंट्री घेताय यावर जाब विचारायचं. कारण आम्ही अनेक वेळा प्रत्येक मध्यंतरी आमच्या एका मित्रांनी त्याच्यावरती स्टिंग ऑपरेशन केलं. शेतकऱ्यांना सुद्धा गाड्या अडवायच्या आणि त्यांच्याकडून पैसे काढायचे. मग जर तुम्ही ट्रॅफिकची व्यवस्था कशासाठी केलेली आहे,
वाहतुकीसाठी, आणि ते सगळं काम सोडायचं आणि सगळ्या नाक्याच्या बाहेर उभं राहायचं आणि प्रत्येक गाडीकडनं ते पैसे घ्यायचे. तुम्ही आता जाता, तुम्ही थांबा, तुम्ही लक्ष द्या, तुम्ही बघा. आज कुठली भाविकाची गाडी गेली विचारत पैसे घेतले किती सांगतात, 200 रुपये घेतले, 500 रुपये घेतले, अक्षरशः कळकळ येऊन सांगतात. पंढरपूर मध्ये येणारा भाविक अक्षरशः टमटममध्ये टेम्पोमध्ये बसून येतो अक्षरशः जनावरासारखा, आणि तिथं येऊन त्यांना उन्हातानामध्ये त्यांच्या गाड्या थांबवायचे. 1000 रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, 500 रुपये दिल्याशिवाय सोडत नाही. चुकीचं आहे हे. पंढरपूरच्या या तीर्थक्षेत्राला म्हणजे लोकांची नाराजी आणि बदनामी होणारी गोष्ट. तर माझी विनंती तुम्हाला की त्यांना ताकीद द्या. केसेसचं जे काय टार्गेट असेल नाही ते टार्गेट भाविकांच्या कुठल्याही गाडीला घेता कामा नये. नसेल तर पंढरपूरचं टार्गेट एसपी साहेबांपाशी बसून सांगा त्यांना की इथं पंढरपूरमध्ये कुठलीच पावती नाही झाली. तुम्ही मंदिराकडच्या चौकातल्या भागामध्ये आणि भाविकांना कसं आहे की इथं आल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे, मोकळेपणानं वाटलं पाहिजे ना. तो इथं आल्यानंतर ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये गर्दीमध्ये नसला पाहिजे, तिथे वाहतूक सुरळीत झाली पाहिजे. आणि इथं आले की प्रत्येक गाडीला अडवायचं. आणि वारीच्या कालावधी मी स्वतः थांबलो तिथं, फक्त गॅसचं सिलेंडर वरती ठेवलेलं आहे म्हणून त्याच्याकडून 500 रुपये घेतले. मी तिथे स्वतः तिथून मी एसपी साहेबांना फोन टाकला आणि तिथून फोन केला. काय म्हणजे की अशा पद्धतीने आता ही ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये, जी वर्गणी काढून 100-200 रुपये काढून जे लोक आले तिथं, ते रस्त्यात कुठं थांबून खातात पितात, त्यासाठी सिलेंडर नव्हतं. म्हणजे अशा प्रकारची कुठल्या तरी गोष्टीचे भाव करायची. आणि जर भाविकांची जर लूट होत असेल ती पण तुमच्या ह्याच्यामध्ये हे जर सगळं कुठं ना कुठं थोडंसं पाप आपल्या माथ्यावर पण पडतंय. त्याचबरोबर आता मंदिराच्या संदर्भामध्ये 73 कोटी रुपये दादा आलेले, त्या कामामध्ये सुद्धा तुम्ही व्यक्तिशः बैठका घेऊन लक्ष द्या. कुठल्या प्रायोरिटीनं कुठले कामं झाली पाहिजे, त्याचं टेंडर एस्टिमेट बरोबर आहे काय, कशा कुठल्या कामासाठी किती तरी पैसे काढ, त्यामध्ये मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये सगळा होणार आहे. म्हणजे मी स्वतः माझं लक्षच आहे, कारण ह्या सगळ्या निधी आणण्यासाठी मी आम्ही सुरुवातीपासून मी प्रयत्न करतोय. प्रत्येक बैठकीमध्ये मी त्या सगळ्या युवा भेट आहे माझ्या. काहींनी मला स्वतः सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी, पण मला मर्यादा पडतात. मी काय तिथं सदस्य नाहीये किंवा काय नाही, परंतु तुम्ही जर स्वतः या लक्ष घातलं तर चांगल्या पद्धतीनं त्या निधीचा जो आहे तो विनियोग होईल. आणि सातत्यानं तुम्ही काही सगळ्या असं पत्रकारांशी भेटता, बोला, काय आमच्या अडी अडचणी आहेत ते समजून घ्या, जेणेकरून तुमची कारकीर्द जी आहे ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने उजाडेल. तुमची प्रतिमा चांगली आहे, तुम्ही खायला रुपयाला निंद्यामध्ये नाही आहे, तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याला या ठिकाणी पैसे घेऊन आलेले नाही काय, कशासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींना तरी आपण पाठीशी घालायला गरज नाही. तर अशा पद्धतीनं आमचे सगळ्या पत्रकार बंधूंच्या वतीनं मागणी केलेले आहेत. आज तिळगुळाचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं काही गोष्टी मी या ठिकाणी मांडल्या, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला बोलण्यासाठी उलट्या बांबा बरोबर अशा पद्धतीने